सावी झोम मराठीमध्ये मी सावी तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज मी तुम्हाला ओल्या नारळाचा रुचकर आणि मस्त गोडाचा पदार्थ बनवून दाखवणार आहे. हा पदार्थ करायला खूप सोपा आहे, शिवाय अगदी झटपट बनतो. सकाळच्या घाईमध्ये सुद्धा तुम्ही हा पदार्थ नाश्त्यासाठी किंवा लहान मुलांच्या टिफिनसाठी नक्की ट्राय करू शकता. आणि शिवाय हा गोडाचा असल्यामुळे एखादा सणावाराला करायला सुद्धा काहीच हरकत नाही. चला तर मग आता वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूयात. पण त्याआधी नेहमीप्रमाणे छोटीशी रिक्वेस्ट आहे. रेसिपी तुम्हाला कुठल्याही क्षणी थोडी जरी आवडली तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सुरुवातीला आपल्याला मिक्सिंग बाउल घ्यायचा आहे आणि त्यामध्ये 1 वाटी बारीक रवा टाकायचा आहे. हा 0 नंबरचा रवा आहे, त्यालाच आपण चिरोटे रवा असंही म्हणतो. तुमच्याकडे असा बारीक रवा नसेल ना तर जाड रवा तुम्ही मिक्सरला फिरून मग त्या रव्याचा वापर करू शकता. आता त्याच वाटीने यामध्ये आपल्याला 1 वाटी दूध घालायचं आहे. तर दूध इथे आपल्याला नॉर्मल टेम्परेचरचं वापरायचं आहे, ना थंड ना गरम. आता हे दूध आपण या रव्यामध्ये मिक्स करून घेऊयात, म्हणजे रव्याच्या गाठी होणार नाहीत. तर अगदी पटकन हे दूध या रव्यामध्ये मिक्स झालेलं आहे. आता लगेच या रव्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी गूळ घालायचा आहे. सर्व साहित्य आपल्याला एकाच वाटीने मोजून घ्यायचं आहे, म्हणजे प्रमाण बिघडत नाही. आता गूळ आपण या रव्यामध्ये छान मिक्स करून घेऊयात. गूळ शक्यतो आपल्याला बारीक करून वापरायचा आहे. मी गूळ ना चिरून घेतला होता, तुम्ही गूळ किसूनसुद्धा वापरू शकता. आणि गुळाच्या ऐवजी ते तुम्ही साखरेचा सुद्धा वापर करू शकता. अर्धी वाटी साखरसुद्धा तुम्ही यामध्ये ॲड करू शकता. आता गूळ या मिश्रणामध्ये बऱ्यापैकी मिक्स झाला आहे. आता यावरती आपण 10 मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे. आता 10 मिनिटानंतर झाकण काढून परत या मिश्रणाला आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. तर पाहू शकता बऱ्यापैकी यामधला गूळ आहे ना तो विरघळला आहे. जो काही गूळ आपला शिल्लक आहे ना तो आपल्याला अशा प्रकारे यामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा आहे. जो काही बारीक गूळ होता ना तो पटकन या दुधामध्ये मिक्स झालेला आहे. आणि जे खडे आहेत गुळाचे ते यामध्ये भिजलेले आहेत म्हणून आपण चमच्याने जरी मिक्स केले ना तर ते पटकन यामध्ये मिक्स झालेले आहेत, पाहू शकता. तर इथे आपलं मस्त असं मिश्रण तयार झालेलं आहे. तर आज आपण नारळी पौर्णिमा विशेष ओल्या नारळाचा हा पदार्थ बनवतो आहे. तर त्यासाठी इथे मी 1 वाटी किसलेलं ओलं नारळ घेतलेलं आहे. हे मी किसणीवर न किसता मिक्सरमध्ये बारीक फिरून घेतलेलं आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही किसणीवरती किसूनसुद्धा ओल्या नारळाचा वापर करू शकता. आता फ्लेवरसाठी यामध्ये मी 3 विलायची कुटून टाकलेली आहे. आता कुठल्याही गोडाच्या पदार्थामध्ये थोडंसं मीठ घातलं तर त्या पदार्थाची चव अजून वाढते, म्हणून यामध्ये चिमूटभर मीठसुद्धा आपल्याला घालायचं आहे. आता हे ओलं नारळ आपल्याला यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे. ओलं नारळ मी इथे काळ्या साली सगट वापरले, म्हणजे मागची जी बाजू असते ना त्याच्यासहित मिक्सरला बारीक करून घेतले. तुम्हाला जर त्याची काळी बाजू यामध्ये घालायची नसेल ना तर तुम्ही काळी बाजू काढून मिक्सरला नारळ बारीक करून घेतलं आणि नंतर ते वापरलं तरीसुद्धा चालेल. तर इथे तुम्ही पाहू शकता हे मिश्रण थोडंसं दाटसर झालं तर यामध्ये आणखी आपल्याला थोडंसं दूध घालायचं आहे. तर मी त्याच वाटीने म्हणजे सुरुवातीच्याच वाटीने यामध्ये पाव वाटी दूध घातलेलं आहे. आता हे घातलेलं दूध आपण परत यामध्ये छान मिक्स करून घेऊयात. हे मिश्रण आपल्याला खूप जास्त घट्टही नको आहे आणि खूप जास्त पातळही नको आहे. त्यासाठी ना दूध लागेल तसंच यामध्ये वापरा. बऱ्याचदा काय होतं की एखाद्या रव्याला दूध कमी लागतं आणि एखाद्या रव्याला दूध यापेक्षा थोडंसं जास्तही लागू शकतं. सुरुवातीपासून आत्तापर्यंत आपल्याला यामध्ये फक्त 1.25 वाटी दूध लागलेलं आहे. आता इथे आपलं परफेक्ट असं मिश्रण तयार झाले. लगेच आपण आता हा गोडाचा पदार्थ बनवायला घेऊयात. तर त्यासाठी इथे मी गॅसवरती छोटा पॅन ठेवला आहे. तुमच्याकडे जर असा छोटा पॅन नसेल ना तर तुम्ही मोठा पॅनसुद्धा वापरून हा पदार्थ बनवू शकता. आता पॅनला मी थोडंसं तूप लावून घेतलं आहे. आता यावरती आपल्याला तयार केलेलं मिश्रण 1 चमचाभर टाकून हलकंसं त्याला पसरवून घ्यायचं आहे. याला बनवत असताना याला खूप जास्त जाडही बनवायचं नाही आणि खूप जास्त पातळही बनवायचं नाही. मीडियम थिकनेसचं आपल्याला याला बनवून घ्यायचं आहे. आणि गॅसची फ्लेमसुद्धा कमी ठेवायची आहे. लोच गॅसवरती आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. आता या पदार्थाची वरची बाजू पूर्णपणे सुकलेली आहे. आता आपण याला पलटी करून घेऊयात. आता अशाच प्रकारे आपल्याला कमी गॅसवरती अलटपलट करून याला खमंग असं भाजून घ्यायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता खूप खमंग, खरपूस आणि मस्त जाळीदार आपला हा पदार्थ तयार झालेला आहे. आता याला साईडला ठेवते आणि आणखी एक तुम्हाला बनवून दाखवते. आता परत आपल्याला थोडंसं पॅनमध्ये तूप टाकायचं आहे आणि 1 पळी मिश्रण टाकून याला हलक्या हाताने पसरवून घ्यायचं आहे. तुम्ही हे पसरवून घेतल्यानंतर यावरती झाकण ठेवून याला भाजून घेऊ शकता, म्हणजे वरची बाजू पटकन सुकेल. पण मी याला झाकण न ठेवताच बनवले. तर पाहू शकता वरची बाजू छान सुकली आहे. आता आपण याला पलटी करून घेऊयात. आता अशाच प्रकारे आपल्याला याला अलटपलट करून खमंग, खरपूस कमी गॅसवरती भाजून घ्यायचे. तुम्हाला हवं असेल तर आणखीसुद्धा तूप तुम्ही यावरती ॲड करू शकता. पण मी फक्त सुरुवातीलाच याला तूप लावून घेतले, परत यावरती तूप घातलं नाही.
तर तुम्ही याला ओल्या नारळाचे धिरडे म्हणू शकता, ओल्या नारळाचे डोसे, उत्तप्पे काहीही म्हणू शकता किंवा लहान मुलाला बनवून द्यायचं असेल तर लहान मुलाला तुम्ही ओल्या नारळाचे पॅनकेक म्हणून सुद्धा सर्व करू शकता. मुलंसुद्धा आवडीने खातील आणि हा पदार्थ जेवढा करायला सोपा आहे ना, खायला खूपच टेस्टी लागतो. एकदा माझ्या म्हणण्यावर तुम्ही हा पदार्थ बनवून पहा. मी गॅरंटी देते की तुम्हाला नक्की आवडतील. आता अशाच प्रकारे मी राहिलेले सर्व पॅनकेक बनवून घेते. तर इथे तुम्ही पाहू शकता संपूर्ण पॅनकेक मी बनवून घेतलेत. खूप सुंदर मऊ लुसलुशीत आणि जाळीदार आपले ओल्या नारळाचे पॅनकेक तयार झालेले आहेत. आपण घेतलेल्या प्रमाणामध्ये 6 ते 7 पॅनकेक बनवून तयार होतात, ते सुद्धा मीडियम साईजचे. तर खूप टेस्टी होतात. नक्की ट्राय करून पहा. रेसिपी कशी वाटली मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर करून चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. तर लवकरच भेटू आणखी एका अशा छानशा गोड रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा. धन्यवाद.